आनंद घेताना आपण इथे बघतोय। सोबतच आपण बघू शकता इथे आयोजक असतील आपले या सामन्यांचे तुषार मस्के साहेब, दीपक कोकाटे, भरत टपाल साहेब, सुमित दास साहेब, जय अहिरे, रितेश बनसोडे साहेब, अनंता कुंदे साहेब आणि संतोष पगारे साहेब या सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार। तर चालू आहे आजच्या या अंतिम सामन्याकडे। आजच्या अंतिम सामन्यातील बॅट्समन टीमचा 12th मॅन लवकर पाठवायचा आहे। 12वा खेळाडू ताबडतोब पाठवायचा आहे। आणि पहिला चेंडू सुंदररित्या टोलवलेला पॉवर प्लेचा फायदा घेताना इथे बघितलाय, परंतु चेंडू अडवला जातोय क्षेत्ररक्षकाकडून। तोपर्यंत 2 धावा पूर्ण। तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्नासाठी थांबवलंय भावेश आणि करण सलामीचे फलंदाज। भावेशने पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला काही वेग मिळाला नाही आणि चेंडू ते क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचला आणि चेंडू अडवतोय तोपर्यंत धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झालेली बघतोय आपण। पहिला षटक घेऊन इथे आलेला आहे तो योगेशचा पुढचा चेंडू वेगवान चेंडू होता, परंतु दिशा भरकटली जाते आणि पंच जमिनीला दोन्ही हात समांतर करून आम्हाला इशारा देत आहेत का हा चेंडू अवांतर असेल। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या झाली ती 4। दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया। इथे बघतोय आपण आता करण धुळे एक बदलापूर मधील नावाजलेला फलंदाज आता फलंदाजीसाठी आहे आणि समोर आहे योगेशच्या वेगवान चेंडू समोर काहीसा टिकाव धरला नाहीये करणनी। करणची बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातोय मागे, तोपर्यंत एक चोरटी धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या झाली ती 5। धावसंख्येला कुठेतरी लगाम घातला जातोय असं पहिल्या षटकामध्ये तरी आपण बघतोय, कारण योगेशच्या 2 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावा। आणि ते जातोय चेंडू सीमा रेषा पार, षटकार डीजे गुन्हा। बघतोय भावेशने खूप सुंदर असा फटका खेळलेला आहे आणि 6 धावांसाठी षटकार मारल्यानंतर ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने चेंडू परतवून लावण्याचा प्रयत्न या खिलाय होती, परंतु काहीचा पुनरागमन केलंय। चेंडूने काहीशी उचळी घेतली नाही, चेंडू खाली राहिला आणि बॅट वरून फिरवली जाते। चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे, तोपर्यंत चेंडू राहतोय निर्धाव। धाव संख्या झालीये ती 4 चेंडू 11 धावा, एकही गडी बाद झाली नाहीये। योगेशने मागील सामन्यामध्ये बघितलं आपण, मागील पोलच्या सामन्यामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली होती, परंतु इथे त्याला आता गडी बाद करावा लागेल, कारण हे भावेश आणि करण हे नावाजलेले फलंदाज आहेत। आणि इथे बघतोय आपण पंच निर्धाव चेंडूचा पुन्हा एकदा इशारा देताना 2 चेंडू सलग निर्धाव टाकून पुनरागमन केलंय काहीसा षटकारानंतर 2 चेंडू निर्धाव, त्यामुळे धाव संख्या काहीशी स्थिरावली ती 5 चेंडू नंतर 11 धावा। मी आलेल्या सर्व मान्यवरांचं भीमटोला मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पुन्हा एकदा सामन्याकडे वळताना मी सांगतोय की आतापर्यंत 5 चेंडू झालेले, 11 धावा झालेले। षटकातील शेवटचा चेंडू घेऊन योगेश आणि योगेशचा वेगवान चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला चेंडू बघतोय आपण, बॅटची कडा घेऊन जातोय क्षेत्ररक्षकाकडे, तोपर्यंत 1 धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होते 12। एका षटकाच्या समाप्तीनंतर एक षटकार लागवल्यानंतर सुद्धा धावसंख्या झाली ती 12। इथे समोर जिथे जे बाउंड्री लाईनच्या आत बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल का तुम्ही बाहेर जायचंय। ब्राउन केस
धन्यवाद. आपण पहिल्या सूचनेलाच मान दिल्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार. दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. मैदानामध्ये दुसरं षटक घेऊन येतोय अक्षय. अक्षय दुसरं षटक घेऊन येतोय. बघावं लागेल अक्षय आपल्या संघासाठी. पहिलं षटक योगेशने खूपच चांगलं हाताळलं, परंतु एक षटकार लागला होता, त्यामुळे धावसंख्या झाली ती 12. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन अक्षय, आणि इथे पहिल्या चेंडूवर दांडी गोल. तोपर्यंत आपण इथे काही सत्कार समारंभ पार पाडून घेऊयात. मी तुषारदादा मस्के यांना विनंती करतो का त्यांनी आपले आंबेडकर चळवळीतील एक महान नेते म्हणून ज्यांची ओळख आहे त्या श्यामदादा गायकवाडांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्याचसोबत आपण इथे एक असेल, आपण स्क्रीनवर पाहू शकताय. श्यामदादांचा सत्कार होताना आपण इथे बघतोय स्क्रीनवर. दरम्यान नवीन फलंदाज आलाय तो अमित. आता पुन्हा एकदा मैदानाकडे आपण परतूया. तर अमित आल्यावर आता बघावं लागेल, कारण अक्षयने पहिल्या चेंडूवर चांगला असा त्रिफळा उडवलाय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन आपण इथे बघतोय अक्षयला. अक्षय येतोय, समोर असेल अमित. अमितचा पुढचा चेंडू, आणि इथे सुद्धा खूप सुंदर असा चेंडू टाकला होता. काहीसा चेंडू आत आलेला आहे आणि तो काहीसा अमितला समजला नाहीये. आपण या खेळादरम्यानच आपल्या समाजामधील काही व्यक्तिमत्व असे आहे की जे समाजामध्ये सतत काही ना काही कार्य करत असतात, त्यांचा सन्मानही आपण करणार आहोत. मी सर्वप्रथम भास्कर बोराळे साहेब, नाना गिगडमल साहेब यांचा सन्मान आदरणीय श्यामदादा गायकवाड करतील. सन्मान चिन्ह, शॉल आणि एक छोटंसं रोपटं. आज आपल्याला खूप उन्हाचा झळा ज्या सोसावे लागतात त्याचं कारण कदाचित आपण जे वृक्षतोड करतो आहोत ते आहे. तर हा छोटासा प्रयत्न आपण करत आहोत की प्रत्येक पाहुण्यांना आपण छोटंसं रोपटं देत आहोत. सुनील जानराव साहेब यांचाही सन्मान इथे होत आहे. लोकांना एकत्र करून समाजामध्ये समाजकार्य करण्यासाठी प्रेरित करणारे हे व्यक्तिमत्व. यानंतर सुनील वाघमारे साहेब आणि भास्कर बोराळे साहेब यांचाही सन्मान होणार आहे. भास्कर बोराळे साहेब पोलीस खात्यातून रिटायर झालेले, परंतु आजही समाजामध्ये वावरत असणारे हे व्यक्ती. सुनील वाघमारे माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष आणि सतत समाजामध्ये राहून काही ना काही समाजाप्रती काम करत असणारे हे व्यक्तिमत्व. यांचाही सन्मान आदरणीय श्यामदादा गायकवाड करतील. धन्यवाद पगारे साहेब. आपण बघितलं इथे अमितला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अक्षय. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली होती.
आपण इथे बघतोय इथे अक्षयने खूपच सुंदर असं षटक हाताळलंय. एका षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च करताना 2 गडी बाद केलेत. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी इथे आपण बघितले. LNT खोनी या संघातील अक्षय या गोलंदाजाची आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आता कुठेतरी मागे पडलाय. करण धुळे सारखा फलंदाज मैदानामध्ये असताना 2 षटकांमध्ये अवघ्या 16 धावा झालेल्या आपण इथे बघतोय. दरम्यान आपण स्क्रीनवर बघतोय इथे काही मान्यवरांचा सत्कार करताना श्यामदादा गायकवाड नक्कीच कुणाल आता मैदानामध्ये गेलाय, ज्यांनी मागील सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतला होता. खूपच सुंदर अशी फलंदाजी कुणालने केली होती. चौकार षटकार मारले होते आणि चौकार षटकारांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. आता 2 षटकांचा खेळ बाकी असताना धावसंख्या झाली ती 16. आता 12 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतात बघावं लागेल, कारण पुढचा गोलंदाज आलाय तो सुहास. दोनच मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपले प्रमुख पाहुणे आज आपल्या सामन्यांसाठी जे प्रमुख पाहुणे उपस्थित झाले होते ते श्यामदादा गायकवाड यांना पुढील काही कामं असल्यामुळे ते आपल्यातून रजा घेत आहेत. त्यांनी या स्पर्धेला भेट दिल्यामुळे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. चला सामना चालू करायचा आहे. आणि इथे जातोय सीमा रेषा पार षटकार. सुंदर असा फटका, जशी सुरुवात अक्षयने केली होती त्याच्या विरुद्ध बाजूने आपण इथे सुरुवात बघतोय सुहास कडून. कारण पहिल्या चेंडूवर अक्षयने गडी बाद केला होता. इथे पहिला चेंडू पायावर टाकला होता इथे सुहासने, आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चांगला असा फटका खेळला. बघूया जातोय का बाउंड्री रेषेपर्यंत का क्षेत्ररक्षक अडवतोय. नक्कीच इथे जातोय चेंडू सीमा रेषा पार. धन्यवाद डीजे गुन्ह्या, खूपच सुंदर असं संगीत आपण आम्हाला ऐकवत आहात. इथे बघतोय आपण सुहासच्या 2 चेंडूवर 2 चांगले असे फटके खेळले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. आता बघूया तिसरा चेंडू घेऊन सुहास समोर आहे करण धुळे त्याच्या स्टाईल मध्ये बॅटिंग करताना आपण इथे बघतोय. याच्यासाठीच ओळखलं जातं करण धुळेला, बदलापूरचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं तो करण धुळे. इथे बघतोय तिसरा चेंडू निर्धाव टाकला गेलेला आहे आणि धाव संख्या झाली ती 26 धावा. 2 गडी बाद, 2 षटक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 26 धावा. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काहीसा आत येतोय आणि तो चेंडू समजू शकत नाहीये करणला, आणि इथे चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके खेळल्यानंतर चांगला असं पुनरागमन केलं होतं, परंतु इथे पुन्हा एकदा पायावर टाकलेला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का चेंडू पर्यंत, आणि क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता, परंतु झेल घेण्याचा कोणताच, आणि इथे रिव्ह्यू मागितला आहे पंचांनी. बघूया बिमर आहे का हा.
नो बॉल, बिमार चेंडू आहे आणि त्याच्यामुळे पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. आणि त्यामुळे या चेंडूवर मिळालेलं +2 अशा प्रकारे 3 धावा धावसंख्येमध्ये 3 ने वाढ आणि इथे चांगला फटका जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि खूपच सुंदर असा गोलंदाजीचा नमुना इथे बघायला मिळाला. फ्री हिटच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू गेलाय. कोणत्याही प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना तर विनंती असेल का तुम्ही जास्त आतमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये. प्रेक्षक असले तर गोष्ट वेगळी असते, परंतु खेळाडूंनी कुठेही आतमध्ये दुसऱ्या खेळाडूंना विनंती करायची नाहीये. खूपच सुंदर असा फटका खेळला होता, जाऊन विसावलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या झाली ती 2 षटक 5 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 30 धावा 2 गडी बाद. 4 षटकांच्या सामन्यामध्ये तिसरा षटक चालू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन समोर आहे कुणाल आणि इथे पुन्हा एकदा बघत होतो आपण प्रयत्न आणि इथे पंच पप्पू सर इशारा करतायत अवांतर धाव. धाव संख्येमध्ये पुन्हा एकदा 1 नी वाढ होते. धाव संख्या होती 31 आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आता इथे आपण बघतोय सुहास काय करतोय. पुढच्या चेंडूवर कसा चेंडू टाकतोय, यॉर्कर लेनचा चेंडूचा प्रयत्न काही करतोय का. नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा खूपच चांगला असा प्रयत्न होता. स्लोवर 1 चेंडू आणि इथे 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो करण आणि कुणाल. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण या चेंडूवर बघितली. धावसंख्या झाली ती 3 षटकानंतर 33. 11च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या ठोकली गेलेली 33. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल, चांगली अशी संख्या उभारावी लागेल आणि 45 धावा जर झाल्या तर नक्कीच समोरच्या संघाला काहीच अवघड असं आव्हान होऊ शकतं. इथे बघतोय आपण आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ 3 षटकानंतर 33 धावा. करण आणि कुणाल दोघेही अजून मैदानामध्ये आहेत. करण सारखा फलंदाजीने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 15 धावा केल्या आहेत, तर कुणालला एकच चेंडू खेळायला मिळाला त्यावर त्यांनी 2 धावा घेतलेल्या आपण बघितल्या. सुहासच्या मागील षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या होत्या. अक्षयला नक्कीच अक्षयने कुठेतरी चांगली अशी गोलंदाजी केली होती. अक्षयने अवघ्या 4 धावांचं षटक टाकताना 2 गडी बाद केले होते, परंतु त्याच्याच पुढच्या षटकामध्ये सुहासला चांगलं असं तोडलेलं आहे करण आणि कुणाल यांनी. नक्कीच त्याच्यामध्ये नो बॉल सुद्धा होता, वाईटचा चेंडू सुद्धा होता. आता बघावं लागेल शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे. शेवटचा गोलंदाज येतोय तो ऋतिक. खूपच सुंदर अशी फलंदाज मगाशी चांगली अशी फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये गोलंदाजीसाठी आलेले शेवटचं षटक घेऊन शेवटच्या षटकामध्ये त्याच्यासमोर आक्रमक असे खेळाडू असतील करण आणि कुणाल. केकेची ही जोडी बघावं लागेल मैदानावर काय करतात, कारण शेवटच्या षटकामध्ये अजूनही संघाचं जर धाव संख्येचा अर्धशतक लावायचं असेल सांघिक तर अजूनही 17 धावांची गरज आपण इथे बघतोय. नक्कीच जर 50 हे धावसंख्या उभारली तर चांगला असं आव्हान असेल समोरच्या कोणी या संघाला. मी ते बघतोय पहिला चेंडू घेऊन आणि पहिल्या चेंडूवर रिवर्सचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू काहीसा डोळ्याला लागतोय. विनंती असेल का पाणी घेऊन जायचं लगेच ताबडतोब, लगेच जायचं ताबडतोब.
करण सारख्या फलंदाजाला चेंडू लागल्यामुळे करण सारखा फलंदाज वेलींकडे जाताना नक्कीच संघाला काहीसं दुःख होत असतं. बघूया नवीन फलंदाज कोण जातोय त्याच्या नक्कीच फलंदाज असेल तो विकी विकी मुंबईकर. खूप सुंदर असा पहिला चेंडू स्लोअर वनचा चेंडू आपण बघितला. बॅटला लागून उसळी घेतल्यानंतर करणच्या डोळ्याजवळ जाऊन लागला होता. परंतु काहीसा इथे आता चांगलं चित्र आपण इथे बघतोय. कारण इथे जरी पवेलियन मध्ये असला तरी करण एक चांगला दिसतोय आपल्याला. नक्कीच पहिल्या चेंडूवर बाद होतो इथे तो विकी. नक्कीच पुढचा फलंदाज असेल तो ब्रिजेश. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर दुसऱ्या चेंडूवर खूप सुंदर असा LBWच्या स्वरूपात विकेट बाद घेतलेला आपण इथे बघतोय. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर सुंदर असा फटका बघूया क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय का. नक्कीच सलग 2 चेंडूंवर 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो रोते. गोलंदाजी करताना आपण इथे बघितलं ऋतिकला. दरम्यानच्या काळामध्ये ओमकार नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. बघावं लागेल इथे पुढच्या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके खेळावे लागेल. कारण सांघेची धावसंख्या अडकली कुठे ती 33 या धावसंख्येवर. 33 धावांवर 4 गडी बाद झाले. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण इथे सलग 3 चेंडूंवर बघितलेली आहे. 2 गडी बाद केले 3 चेंडूंमध्ये. एकही धाव खर्च न करता 2 गडी बाद केलेत. आणि 2 गडी बाद कोणाचे केलेत सुंदर असे गळे. आणि इथे पुन्हा एकदा बघतोय आपण चेंडू जातोय आणि इथे दिवसातील पहिली हॅट्रिक. नक्कीच खूपच सुंदर गोलंदाजी. अभिनंदन ऋतिकचा. DJ गुन्हा. करण पहिल्या चेंडूवर काहीशी दुखापत झाल्यामुळे मैदानाच्या बाहेर आलेला करण नक्कीच सुखद असं चित्र बघतोय. कारण बदलापूर मधला एक नावाजलेला खेळाडू म्हणून करणला ओळखलं जातं आणि तो पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. मी शेवटचे 2 चेंडू खेळणार. मी संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करणार आणि ही चांगली खेळाडू वृत्ती घेऊन. आणि ते बघतोय आपण पंचांचा नोचा इशारा येतोय. बिमरच्या स्वरूपात टाकलेला हा चेंडू काहीसा इथे चुकी झालेली दिसते आपल्याला. नक्कीच ते बघतोय आपण ऋतिकच्या
मार्फत काहीशी इथे चुकी, पहिलीच चुकी होती, कारण पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर विकेट हॅट्रिक घेतलेली. खूप खूप अभिनंदन ऋतिक तुझं, कारण अशी गोलंदाजी नक्कीच समोरच्या संघाला कुठेतरी घातक ठरवत असते. आणि इथे कुणाल आता फलंदाजी मार्कवर, ज्यांनी मागील सामन्यात चांगली अशी फलंदाजी केली होती, आणि इथे जातोय चेंडू, बघूया क्षेत्ररक्षक तर नाहीये, वन बाउन्स, चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लवकरात लवकर मी विनंती करेल का सामना लवकरात लवकर, इनिंग लवकर संपवायची आहे, कारण आपल्याला दुसरी इनिंग सुद्धा उजेडात झाली पाहिजे, याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे. नक्कीच प्रेक्षकांची संख्या सुद्धा आपण इथे बघतोय, एक मोठ्या प्रमाणात इथे ग्रीन सिटी एरियातील प्रेक्षक सुद्धा आपण इथे बघतोय. आज ओपनचे सामने, ओपनच्या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू, आणि शेवटच्या चेंडूवर सुंदर असा चेंडू टाकला होता इथे ऋतिकने, आणि इथे फलंदाज धावबाद होतोय. नक्कीच इथे काहीसं रोखून ठेवलं. 39 धाव संख्येवर जिंकण्यासाठी 40 धावांची गरज, सरासरी 10ची राखावी लागेल. मी समोरची संघाला विनंती करेल, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाला, का आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण हा सामना उजेडात होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा दिवसातील आजचा अंतिम सामना. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. एल.एन.टी खोनी या संघाला जिंकण्यासाठी 40 धावांची गरज, 24 चेंडू 40 धावा, 24 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक, ऑफिसमधील त्यांचे सर्व कार्य सांभाळणारे, समाजामध्ये विविध क्षेत्रात लोकांना सतत मदत करणारे आदरणीय प्रकाश बागे साहेब आलेले आहेत. त्यांचा सन्मान नितीन पवार साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो. दरम्यान सलामीचे फलंदाज ऋतिक आणि योगेश. मी क्षेत्ररक्षक लावणाऱ्या संघाला विनंती करेल का लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
4 षटकांमध्ये 40 धावांची गरज असताना ऋतिक आणि योगेश सलामीचे आलेले फलंदाज. एल&टी खोनी एक नावाजलेला संघ आणि त्यांच्या समोर आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. नवी मुंबईवरून आलेला हा संघ. बघावं लागेल आजच्या दिवसातील अंतिमचा सामना कोण जिंकतंय आणि कोण पारितोषिक पटकावण्यात यश प्राप्त करतंय. नक्कीच आजच्या लीग मध्ये आपण यश प्राप्त केलं तर नक्कीच आजचा हा सामना विजयी झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला पारितोषिक लागू होणार आहे. बघावं लागेल कोण पहिलं षटक घेऊन येत आहे. विनंती असेल लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 4 षटकांचा सामना. 6:39 झालेले आहेत. रवी पहिला चेंडू हवेमध्ये गेलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक तर पोहोचलाय आणि उत्कृष्टरित्या पहिल्या चेंडूवर झेल घेतला गेलेला आहे ऋतिकचा. आणि ऋतिक सुंदर असं संगीत आपण मला ऐकवत असल्यामुळे आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. दरम्यान पुढचा फलंदाज आलाय तो विजय. क्षेत्ररक्षक लगेच सजवून घ्यायचंय. विनंती असेल अमित पाटील यांना का त्यांनी आपल्या संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चालू असलेला आजचा दिवसातील अंतिम सामना एल&टी खोनी वर्सेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. रवी या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर ऋतिक सारख्या फलंदाजाला बाद केलं ज्यांनी पोलच्या फायनलच्या सामन्यामध्ये सामना विरोध. आणि इथे बघतोय पंच दोन मिनिटं बघतोय. नो बॉल आहे आणि धावबाद सुद्धा आहे. नो बॉल सुद्धा आहे आणि धावबाद सुद्धा आहे. नो बॉल असेल आणि विकेट असेल. फ्रीट असेल पुढचा चेंडू.
चला सामना लवकर चालू करायचा आहे. अवघा एक चेंडू झालेला आहे. एका चेंडूवर 2 गडी बाद झालेला आपण इथे बघतोय आणि हा नोचा बॉल असल्यामुळे एक धाव सुद्धा मिळालेली आहे. दरम्यान नवीन आलेला फलंदाज शुभम आणि इथे बघतोय खूपच सुंदररित्या टोलावलेला हा फटका जातोय वन बाउन्स चौका. आणि इथे चेंडू बॅटची कडा लागून जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका चेंडूवर चौकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. नक्कीच आपण ऐकूया थोडेसे संगीत. खूपच चेंडू टाकला होता रवीने. नक्कीच चेंडूने उसळी घेतली. बॅटची कडा लागल्याने चेंडू जाऊन विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या षटकाच्या 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 5 आणि 3 गडी बाद होत आहेत. नक्कीच जिंकण्यासाठी 21 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असताना एल.एन.टी. खोनी संघ कुठेतरी पहिल्या षटकामध्ये मागे पडलेला दिसून येतोय. कारण 21 चेंडू 35 धावांचं आव्हान तर काहीसं कठीण नाही, परंतु इथे आता अंधारात काहीसा सामना म्हणजेच थोडासा उजेड कमी असताना सामना खेळताना 21 चेंडू आणि 35 धावा काहीसं अवघड असं समीकरण होऊ शकतं. एल.एन.टी. खोनी या संघाला नक्कीच कौतुक करावं लागेल रवी याचं, कारण त्यांनी 3 चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेले आपण इथे बघतोय. त्यामध्ये त्यांनी 2 गडी बाद सुद्धा केलेले. आणि इथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये होता, परंतु करण थोडासा मागे जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही प्रकारे झेलचा प्रयत्न केला नाही आणि तोपर्यंत एक धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धाव संख्या होते ती 6. आणि इथे आपण बघतोय खूपच सुंदर असा चेंडूनी काहीशी चांगली अशी उसळी घेतली आणि चेंडू जाऊन विसावला अमितच्या हातात आणि चेंडू राहतोय तो निर्धाव. इथे आपण बघतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार चौका. दरम्यान पुढचा गोलंदाज आलाय तो गुलाम. बघावं लागेल 18 चेंडू 30 धावा. समीकरण दोन्ही संघांसाठी सोपं आणि दोन्ही संघांसाठी कठीण आहे. नक्कीच जर 2 मोठे फटके खेळू शकला इथे सागर तर नक्कीच समीकरण सोपं होईल ते एल.एन.टी. खोनी या संघाला. नक्कीच जर एखादा 1-2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गुलाम तर नक्कीच हे समीकरण सोपं होईल ते आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाला. आपण इथे बघतोय चालू असलेला आजच्या दिवसातील अंतिमचा सामना रंगतोय तो एल.एन.टी. खोनी आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघामध्ये.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 आणि 3 गडी बाद झाले. खूपच सुंदर असं पहिलं षटक टाकलं गेलंय. नक्कीच अमितला विनंती असेल का आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, कारण पहिलं षटक नुसतं पॉवर प्लेचं होतं, हे दुसरं षटक पॉवर प्लेचं नसेल असाच इशारा पंचांनी आपल्याला दिलेला आहे. आणि नक्कीच पहिलं चेंडू घेऊन येतोय तो गुलाम समोर असेल तो सागर, आणि सागरच्या या रिवर्सच्या फटक्याचा काहीसा पुरेपूर फायदा होत नाही. चेंडू जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत एक धावसंख्येमध्ये 1 ने वाढ आणि धावसंख्या झाली ती 11. नक्कीच जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच या पुढील 17 चेंडूंमध्ये नक्कीच तुम्हाला 3 मोठे फटके खेळावे लागतील, तर सामन्यामध्ये तुम्ही काहीसं पुनरागमन करू शकाल, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही 3 महत्त्वाचे गडी बाद केलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय तो गुलाम आणि समोर असेल तो शुभम. आणि शुभमने टोलवलेला हा फटका जातोय लॉंगच्या दिशेला आणि तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू हातात विसावतोय आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे फेकी करतोय तोपर्यंत धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती 13, 3 गडीच्या मोबदल्यात. आणि इथे आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे थ्रो चुकीचा जातोय. नक्कीच यष्टीरक्षकाकडे जर थ्रो गेला असता तर इथे शुभम बाद होण्यामध्ये काहीसा फायदा होऊ शकला असता, असंच काहीसं चित्र आपण इथे बघतोय. दरम्यानच्या काळामध्ये खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण इथे बघितले. धावसंख्या होते ती 15 आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 15 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आपण इथे बघतोय. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन गुलाम, आणि गुलामच्या या चेंडूवर बॅटची कडा लागते आणि चेंडू हवेमध्ये काही वेळ होता, परंतु जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय तोपर्यंत एक चोरटी धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 16, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि इथे बघतोय आपण फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाही. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या दिशेला. क्षेत्ररक्षक हातात चेंडू घेतोय, जोपर्यंत चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मिळालेली एक धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 17, 3 गड्यांच्या मोबदल्यात. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केलेली आपण इथे बघतोय गुलामकडून, कारण गुलामने आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. नक्की शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकलाय आणि अवघ्या आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करताना गडी मात्र बाद केलेला नाहीये, परंतु दोन्ही सागर आणि शुभम दोन्ही ला थांबवून ठेवण्यात इथे यशस्वी प्राप्त केलंय ते गुलाम याने. नक्कीच तिसरा आणि चौथं षटक कोण हाताळणार आणि कोण एवढ्या धावांचा बचाव करणार आपल्याला नक्कीच बघावं लागेल, कारण 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आपण इथे बघतोय. मी क्षेत्ररक्षण संघाला विनंती करेल का आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, सामना लवकर चालू करायचा आहे, जास्त टीममेट घ्यायच्या नाहीयेत, कारण सामना हा अंतिम सामना आहे. आणि इथे बॅटची आतील कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. एक चोरटी धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18. गोलंदाज आहे तो साहिल, 09 नंबरची जर्सी घातलेला साहिल. बघावं लागेल काय करतोय तो आता शुभमच्या समोर.
कारण शुभम आणि सागर दोघेही फलंदाजी चांगली करतायत, परंतु त्यांना मोठे फटके खेळावे लागेल. सागर वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 4 धावांवर खेळतोय, तर शुभम वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये 9 धावांवर खेळतोय. अजूनही 11 चेंडूंमध्ये आपण इथे 22 धावांची गरज बघतोय. आणि इथे खूप सुंदर असा चेंडू साहिलचा आपण इथे बघितलाय. दरम्यान पुन्हा एकदा धावबाद करण्यात यशस्वी ठरतोय तो अमित आणि फलंदाज होतोय तो बाद. तू वास इथे सागर शुभमने चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि इथे बघतोय आपण एक चोरटी धाव काढली जाते. नक्कीच 19 धावा झालेल्या आपण इथे बघतोय. एको आणि इथे चेंडू काहीसा खाली राहतोय. बघतोय इथे आपण चेंडू खाली राहिल्यामुळे फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाहीये. आणि इथे निर्धाव चेंडूमुळे समीकरण काहीस बदलतंय. सामना जातोय गोलंदाजी संघाच्या बाजूने. आणि इथे बघतोय आपण पुन्हा एकदा चांगला असा फटका खेळला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. धाव संख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आपण इथे बघतोय. इथे बघतोय आपण इथे फलंदाजाला चेंडू समजला नाही, परंतु तोपर्यंत एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक यशस्वी अशी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 21.
आणि इथे चांगला असा फटका बघतोय, जातोय चेंडू सी मार रेषा पार, चौकार. आणि इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बघतोय जातोय पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार, चौकार. आणि इथे पुन्हा जातोय चेंडू, बघूया जातोय क्षेत्ररक्षक करांच्या हातात आणि इथे फलंदाज होतोय बाद. डीजे आणि 11 धावांची गरज आपण इथे बघतोय. आता जर सामना कंपल्सरी चेस असल्यामुळे 2 चेंडूंवर 2 षटकार मारावे लागतील. योगेश म्हात्रे. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि इथे बघतोय चेंडूची आतील कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हात. आणि शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर यश प्राप्त केलंय कळंबोली या संघाने. नक्कीच कळंबोली या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भीमटोला मित्र मंडळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 पर्व दुसऱ्यामध्ये